परतीच्या पावसानं पुण्यात धिंगाणा घातलाय। पुणे शहरात परतीचा जोरदार पाऊस बरसतोय। पुणे मंडईत पाणी साचल्याचं देखील दिसून येतंय। त्यामुळे पुण्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। परतीच्या पावसाला आता राज्यात सुरुवात झालेली आहे। मुंबईसह पुण्यात देखील मोठा पाऊस बरसत असल्याचं दिसून येतंय। परतीच्या पावसानं पुण्यात धुमाकूळ घातलेला आहे। पुणे शहरात परतीच्या जोरदार पाऊस बरसतोय, तर मंडईत पाणी साचल्याचं दिसून येतंय। त्यामुळे पुणेकर आता त्रासल्याचं दिसून येतंय। तर पुण्यातील काही गावांमध्ये शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे। पुण्यामध्ये परतीच्या पावसानं धिंगाणा घातलेला आहे। राज्यभरात मुसळधार पाऊस बरसतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, पुण्यामध्ये परतीच्या पावसानं धिंगाणा घातलाय, मंडईत पाणी साचलंय, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। साधारणतः 1.5 ते पावणे 2 तासापासून हा सगळा पाऊस जो आहे तो पुणे शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पडतोय। आपण आता पुण्यातील मार्केट यार्ड परिसरामध्ये आहोत आणि मार्केट यार्डची परिस्थिती जर पाहिली तर संपूर्ण रस्ता जो आहे तो जलमय झालेला आहे। अगदी ड्रेनेज उघडलेलं पाहायला मिळते, तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहतंय। साधारणतः लोकांनी काळजी घेण्याचं आव्हान जे आहे ते केलेलं आहे। तर जो काही माल आपण सध्या येताना पाहायला मिळतोय तो वाहतोय, तो सगळे अगदी फळं असतील किंवा विविध भाजीपाला असतील, ही सगळी जी आहेत ती सध्या या रस्त्यांवरती वाहताना पाहायला मिळतात। अगदी टोमॅटो देखील वाहताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण हा सगळा मार्केट यार्डचा भाग आहे आणि या सगळ्या भागामध्ये अक्षरशः शेतमालाचा जो शेतकरी जो शेतमाल घेऊन येतोय तो सगळा शेतमाल सध्या वाहताना पाहायला मिळतोय। अगदी अशा प्रकारचे टोमॅटो असतील, फळं असतील, मोसंबी आपण पाहतोय की या सगळ्या मोसंब्या वाहताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण का मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो मागील काही काळापासून सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट असल्याचे हे सगळे फळं जे आहेत ते आता अक्षरशः पाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कारण का साधारणतः 1.5 ते 2 तासापासून ही सगळी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी गुडघाभर पाणी जे आहे ते या ठिकाणी आहे आणि या पाण्यातून आता हे सगळेजण वाट काढत जे आहेत ते निघालेले आहेत, परंतु प्रशासनाने काळजी घेण्याचं आव्हान केलेलं आहे, कारण का मागील 1.5 ते 2 तासापासून पुणे शहराला पावसाने अक्षरशः झोडपलेलं आहे। पावसामुळे पुणेकरांची जी आहे ती मोठी दैना जी आहे ती झालेली पाहायला मिळते। अगदी आपण पाहतोय की हे सगळे नागरिक या सगळ्या गुडघाभर पाण्यातून जो आहे तो वाट काढत मार्ग काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय की किती मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे तो शहरामध्ये मागील 2 तासामध्ये झालेला आहे। अशीच परिस्थिती जी आहे ती पुण्यातील मध्यवर्ती भागांमध्ये पाहायला मिळते, उपनगरांमध्ये पाहायला मिळते। इकडे कात्रज असेल, आंबेगाव असेल, हडपसर असेल, या सगळ्याच भागामध्ये असा सगळा प्रकार जो आहे तो पाहायला मिळतोय, कारण का कमी वेळामध्ये जास्त पाऊस जो आहे तो मागील काही वर्षांमध्ये पडलेला होता, परंतु यंदाच्या वर्षी देखील असं चित्र पाहायला मिळतंय की कमी वेळामध्ये जास्त पाऊस जो आहे तो पडलेला आहे। साधारणतः 2 तासामध्ये पुणेकरांना अक्षरशः पावसाने झोडपलेलं पाहायला मिळतंय। निश्चित रोहन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे पुणेकरांचे मोठे हाल होत असल्याचं दिसून येत आहे। तर ज्यावेळी बाजार समित्यांमध्ये सगळा माल हा विक्रीसाठी येतो, या मालाला देखील या पावसाचा मोठा तडाखा बसल्याचं दिसून येत आहे। सखल भागात पाणी साचलेलं आहे, त्यामुळे पुणेकरांना वाहतुकीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं दिसून येत आहे। तरी दृश्य सध्या पुण्यातून समोर येत आहे। पुण्याच्या मंडईमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे मंडई परिसरात पाणी साचल्यानं आता इथल्या स्थानिकांसह इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। तर पुण्यामध्ये गेल्या 1 ते 2 तासांपासून जो मुसळधार पाऊस बरसतोय त्या पावसानं पुणेकर हैराण झालेले आहेत। तर परतीच्या पावसानं आता राज्यभरात बरसायला सुरुवात केलेली आहे। या पावसाचा मोठा तडाखा राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसताना दिसून येतोय। यातच आता शेतीमालाचं मोठं नुकसान होतंय। यातच पुण्यामधील बाजार समितीमध्ये जो सगळा माल हा विक्रीसाठी आलेला होता याला देखील आता तडाखा बसल्याचा या पावसाचा पाहायला मिळतोय। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। गेल्या 2 तासांपासून पावसानं पुणेकरांना हैराण करून सोडलंय। आता या सगळ्या पावसाचा परिणाम पुण्यातील वाहतुकीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे। नागरिकांना यावेळी वाहतुकीतून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागते। पुण्यातून ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। खरं तर संपूर्ण पुण्यामध्ये सध्या
परतीच्या पावसानं बरसायला सुरुवात केलेली आहे. मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल या जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस हा मुसळधार बरसतोय आणि आताच पुण्यामध्ये गेल्या 2 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे पुणेकरांची आता दैना झाल्याचं चित्र स्पष्ट होतंय. तर पुण्यातील ही दृश्य परतीच्या पावसानं पुण्यामध्ये धिंगाणा घातलेला आहे. याचा आता वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतंय. मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पुणेकर या पावसानं त्रस्त झालेले आहेत. खरं तर यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला होता, त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानं या परतीच्या पावसानं देखील आता धिंगाणा घातल्याचं चित्र आहे.